मी राजेंद्र काळे सर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता पहिली इंग्लिश म्हणजेच माय इंग्लिश बुक 1 मधील लुक अँड से DFMN ही अक्षरं पाहणार आहोत. दर्शवल्याप्रमाणे DFM आणि N ही अक्षरं आता आपल्याला शिकायची आहेत. पहिल्यांदा DUCK डक, त्यानंतर DOG डॉग, त्यानंतर आहे DOCTOR डॉक्टर आणि शेवटी आहे DUSTER डस्टर. D for duck, dog, doctor and duster. FRAME frame. FROG frog. FROCK frock. FRIDGE fridge. F for frame, frog, frog and bridge. MAN man. MUG mug. MANGO mango and MOBILE mobile. M for man, mug, mango and mobile. The next one N. NET net. NEST nest. NOSE nose. NUT nut. N for net, nest, nose and nut. Listen and repeat the rhyming words dog, frog. यांच्या शेवटचं अक्षर OG आणि OG हे दोन्ही रायमिंग वर्ड्स आहेत. त्यानंतर पहा मॅन, पॅन आणि फॅन पैकी शेवटचे अक्षर आहेत AN आणि AN. तीनही शब्दांचे शेवटचे अक्षर आहेत AN, म्हणजे हे सुद्धा रायमिंग वर्ड्स आहेत. खाली आहेत बॅग आणि टॅग, शेवटचे अक्षर आहेत AG. बॅग आणि टॅग हे दोन्ही सुद्धा रायमिंग वर्ड्स आहेत. त्याखाली बघा बॉल, टॉल आणि कॉल यांची शेवटचे अक्षर ALL आणि तिसऱ्यामध्ये कॉलमध्ये सुद्धा आहे ALL, म्हणजे हे बॉल, टॉल आणि कॉल हे तीनही रायमिंग वर्ड्स आहेत. त्यानंतर आहे नोज आणि रोज. पहा यामध्ये आहेत शेवटचे OSE आणि OSE सारखे अक्षरांनी शेवट होणारे शब्द आहेत नोज आणि रोज. त्यानंतर आहे नेट आणि पेट. इथंही ET हे शेवटचे अक्षर आहेत. हे दोन्ही सुद्धा रायमिंग वर्ड्स आहेत. त्यानंतर आहे क्लॅप आणि पुढचं आहे टॅप. शेवट आहे AP. क्लॅप आणि टॅप सुद्धा रायमिंग वर्ड्स आहेत. फ्रेम आणि नेम यामध्ये सुद्धा AME असं सारख्या अक्षरांनी शेवट होणारे हे दोन्ही शब्द आहेत. हे दोन्ही सुद्धा रायमिंग वर्ड्स आहेत. त्यानंतर आपण जोड्या जुळूया. लिसन अँड मॅच
बोटची गोटशी अगोदर लावून दिलेली आहे. मॅन फॅन, नेस्ट बेस्ट आणि बेक केक हे सुद्धा रायमिंग वर्ड्स आहेत. पुस्तकातील हा स्वाध्याय तुम्ही पूर्ण करून घ्या. त्यानंतर आपल्याला पाहता गिरवायचं आहे. ट्रेस द डॉट्स. पहिल्यांदा डी, त्यानंतर एफ, पुढचं अक्षर आहे एम आणि शेवटचं अक्षर आहे एन. या पद्धतीने तुम्ही ही अक्षर ट्रेस द डॉट म्हणजे हे शब्द पूर्ण करा, अक्षर पूर्ण करून घ्या किंवा गिरवून घ्या. धन्यवाद बालमित्रांनो, धन्यवाद.